आता आपण खूप जी चर्चा आहे ती आता सध्याच्या याच्यामध्ये की ती रिप्लेसमेंटची चर्चा आहे आणि तुम्ही तर त्याचे स्पेशलिस्ट आहात. तर ही रिप्लेसमेंटची गरज कितपत असते किंवा कुठल्या स्टेजला? की जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन असं म्हटलं की लोकांना संभ्रम आहे की निश्चितपणे या सरांकडे गेल्यावर आपल्याला आता काय खरं नाही, ऑपरेशनच सुचवणार. पण तसं नाही आहे. आम्ही पेशंटला ॲसेस करतो, तपासतो, त्यानंतर काय परिस्थिती आहे बघतो, त्यांच्या गरजा काय आहेत, हालचाली किती होत आहेत, या सगळ्या गोष्टींचा अनुमान लावून त्यांना एक ट्रीटमेंट सुचवली जाते. आणि दरवेळेलाच काय ऑपरेशनची आवश्यकता असते, गरज असते असं मुळातच नाही आहे ते. आणि तुम्ही बेसिक म्हणजे औषधोपचार, त्याच्यानंतर फिजिओथेरपी किंवा थोड्याशा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, म्हणजे तुमच्या हालचाली कशा सुधारायच्या आहेत किंवा काय गोष्टी टाळायच्या आहेत आणि काय नाही आहेत, हे सल्ले आम्ही देतो. आणि बऱ्याचशा लोकांना यामध्ये फायदा होतो, म्हणजे 60-70% लोकांना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये फायदा होतो. आणि उर्वरित जे अगदी सिव्हिअर स्टेजला गेलेले आहेत आणि टोटल हालचाल पूर्ण बंद झाली, अशा वेळेला त्यांना आम्ही नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन सुचवतो आणि त्याचे फायदे अनेक आहेत.